माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचे सख्खे भाऊ आहे। प्रकाश संभाजी शिंदे हे एकनाथ संभाजी शिंदे यांचे सख्खे भाऊ आहे। एकनाथ संभाजी शिंदे यांचे दुसरे बंधू सुभाष संभाजी शिंदे। 45 किलोचं ड्रग सापडलं। या 45 किलो मध्ये मी आपल्याला त्याची किंमत थोडी हायलाइट केली पाहिजे। मी काही लोकांना विचारत होते आणि मी काल अख्खा दिवस त्याची माहिती घेत होते। 52 52 ग्रॅम जर ड्रग्ज घ्यायचा असेल तर 52 ग्रॅम ड्रग्जला 10 लाख रुपये लागतात। 52 ग्रॅम ड्रग्जला जर 10 लाख रुपये लागतात तर 45 किलो ड्रग्जला किती? तर ते साधारणतः 115 कोटी रुपये होतात। 115 कोटी रुपयाचं ड्रग्ज या ठिकाणी सापडलं आणि ही बातमी फारशी काही हायलाइट होत नाही, हे विशेष। बरं, आता ही माहिती मी तुम्हाला देते, ही इंटर रिलेट कशी होते बरं? तर मी सांगितलं पाहिजे की हे रिसॉर्ट कुणाच्या मालकीचं आहे। हे रिसॉर्ट साधारण प्रकाश शिंदे या व्यक्तीच्या मालकीचं आहे। प्रकाश शिंदे कोण आहेत? प्रकाश शिंदेचा काय संबंध आहे आणि प्रकाश शिंदे इकडे का गेले होते? तर या शेडला, हे जे शेड आहे या शेडला याचा मालक आहे गोविंद शिनकर। गोविंद शिनकरच्या शेडची चावी ही ओंकार डिगेने मागितली। ओंकार डिगेला सावरी गावामध्ये काळू नावाने ओळखतात। हे काळू नाव साधारणतः ओंकार डिगे, प्रकाश शिंदेचं हे रिसॉर्ट आहे। हा जो शेड आहे, हा शेड हा गोविंद शिनकरच्या मालकीचा आहे। गोविंद शिनकरच्या मालकीचा आहे हे मी कसं काय सांगू शकते? तर त्याची तुम्हाला मी 7/12 दिली पाहिजे। येस, पत्र्याच्या शेडमध्ये ड्रग सापडला आणि या शेडची 7/12 गोविंद शिनकरच्या नावची आहे। ही गोविंद शिनकरची 7/12। या गोविंद शिनकर कडून चावी घेतली ओंकार डिगेने, असं गोविंद शिनकरने माहिती दिलेली आहे। ती माहिती आलेली आहे पुढे। आता याच्या नंतर जे रिसॉर्ट आहे ते रिसॉर्ट हे प्रकाश शिंदे नावाच्या माणसाच्या मालकीचं आहे। त्याची ही 7/12, हे प्रकाश शिंदे। आता प्रकाश शिंदेच्या नावची ही 7/12, मी एक एक गोष्ट इंटर रिलेट करत सांगेल आपल्याला। बघा, ओंकार डिगे तिकडे होता। ओंकार डिगेला ताब्यात घेतलं आणि सोडलं असं प्रत्यक्षदर्शी सांगतात। त्याला ताब्यात घेऊन का सोडलं याची उत्तर अजून मिळत नाहीत। दुसरी महत्वाची गोष्ट की जर साताऱ्यामध्ये हे सगळं घडत होतं तर याच्यासाठी मुंबईचे पोलीस का गेले, साताऱ्याच्या पोलिसांना ही गोष्ट का कळली नाही? घाटकोपरचे क्राईम ब्रँचचे PI आत्मजी सावंत यांनी ही कारवाई केली। आत्मजी सावंत यांनीच मुलुंडला धाड टाकली होती। आत्मजी सावंत यांनीच विशाल मोरेला ताब्यात घेतलं होतं आणि आत्मजी सावंत हेच साताऱ्यामध्ये गेलेले होते। आता इथपर्यंतची ही गोष्ट झाली। हे सगळं इथे अजून एक माणूस होता जो फरार झाला। हे हॉटेल कुणी चालवायला घेतलं होतं, हे रिसॉर्ट कुणी चालवायला घेतलं होतं? तर रणजित शिंदे नावाच्या माणसाने चालवायला घेतलं होतं। रणजित शिंदे कोण आहे? त्याच्या नेमणुकीचं पत्र जरा मी दाखवलं पाहिजे। हा रणजित शिंदे, हा एकनाथ शिंदे साहेबांच्या गटाचा, कारण ओरिजिनल शिवसेना आम्हीच आहोत। हा एकनाथ शिंदे साहेबांच्या गटाचा, हा युवा सेनेचा तालुका प्रमुख आहे। त्याचं हे नियुक्ती पत्र आहे। हा नुसता तालुका प्रमुख नाही, एकनाथ शिंदे साहेब ज्या मूळ गावचे आहेत त्या गावचा हा सरपंच आहे। दरेगावचा हा सरपंच आहे। मी खुलासे अजून करत जाईन, मी म्हणून म्हटलं की माननीय मुख्यमंत्र्यांनी मला सुरक्षा दिली पाहिजे। या सगळ्या संबंधाने काही गोष्टी त्यानंतर पुढे आल्या की 45 किलो ड्रग सापडलेला होता, पण ओंकार डिगे ताब्यात घेऊन का सोडण्यात आला? हा जो रणजित शिंदे आहे, हा रणजित शिंदे कुठे आहे, काय झालं त्याचं नेमकं? रणजित शिंदेच्या संबंधाने मी अजून एक माहिती आपल्याला दिली पाहिजे। ती माहिती अशी की तो दरेगावचा तर सरपंच आहेच आहे,
पण रणजित शिंदे हा ते हॉटेल चालवत होता. हे हॉटेल त्याने का चालवावं, त्याचा काय संबंध आहे आणि प्रकाश शिंदे नेमके कोण आहेत? तर द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, द सस्पेन्स ऑफ द स्टोरी. प्रकाश शिंदे हे माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचे सख्खे भाऊ आहे. प्रकाश संभाजी शिंदे हे एकनाथ संभाजी शिंदे यांचे सख्खे भाऊ आहे. एकनाथ संभाजी शिंदे यांचे दुसरे बंधू सुभाष संभाजी शिंदे